आणि मित्रांनो, चला आपण आज बनवणार आहे डाळबट्टी। ती बनवायची आहे आपल्याला आप्पे पात्रामध्ये। त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे बघूया आपण। याच्यात केलेलं आहे मी 1 किलो पीठ घेतलेलं आहे। गहू, हरभरा डाळ, मक्का व सोयाबीन। त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे जिरा व लसणाची पेस्ट, 1 चम्मच जिरा व लसणाची पेस्ट, 1 चम्मच हळद, 2 चमचे नमक, 1 चमचा खाता सोडा। आपण आता करूया वरणाकडे जाऊया। 2 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच एव्हरेस्ट मसाला, 1 चम्मच सांबर मसाला, 1 चम्मच प्रवीण मसाला, थोडीशी कोथिंबीर, 1 कांदा, 3-4 हिरव्या मिरच्याची पेस्ट व अद्रक लसूणची पेस्ट व थोडासा 1 टमाटो। आपण आता पीठ भिजून घेऊया व या जे साहित्य आहे ते त्याच्यामध्ये ॲड करूया। ही बट्टी खूप टेस्ट व छान लागते। एक वेळेस तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। याचा आपण आता गोळा बनवून घेऊया। हे आप्पे पात्रामध्ये ही बट्टी खूप छान होते व तेलकट वगैरे होत नाही। आपण आता यामध्ये थोडंसं तेल घालूया, त्यामुळे ते काय होईल खाली चिटकत नाही, व्यवस्थित येतात, भाजायला पण छान भाजतात त्या। हे बघा, या साईडला ठेवून द्यायचं, खूप एकदम छान होतात त्या। आपण आता ही डाळ शिजून, तुरीची डाळ आता आपण ही तुरीची डाळ आता शिजून घेतलेली आहे। आता हिला फोडणी देऊया। शक्यतो पितळाचंच पातेलं ठेवा, हे शरीरासाठी चांगले असते। तर हे मसाला आपण परतून घेऊया आणि 10 मिनिटासाठी याला थोडंसं शिजून घेऊया। थोडेसे तूप व तेल टाकायचे, दोन्ही पण मिक्स केले तरी पण चालते। थोडेसे तूप, आपण आता तेल व तूप टाकलेलं आहे, त्यामध्ये टाकत आहे आता अद्रक लसूणची पेस्ट। थोडीशी आपण आता परतून घेऊया व त्यानंतर थोडी मिरचीची पेस्ट टाकूया, त्यानंतर कांदा थोडासा टाकूया। टमाटे टाकूया। हे सर्व मसाले आपल्याला आता 10 मिनिटे शिजून घ्यायचे आहे आणि त्याला मग चांगली टेस्ट येतात। त्याला आपण याच्यात आता डाळ ॲड करूया। खूप छान असा मसाला तर आपली आता डाळबट्टी तयार झालेली आहे। आपण आता टेस्ट करूया। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।